आमच्या घरावर रुक्म्या डाकूने नोटीस लावली दरोड्याची. काय? आई, आपण हे सगळे दागिने काढून लॉकर मध्ये ठेवून देऊ. चला. एका गावामध्ये एका घरावर एक नोटीस लावण्यात आली होती आणि त्या नोटिसीमध्ये लिहिलं होतं की या दिवशी या तारखेला या घरावर दरोडा पडणार आहे. पण मात्र या गोष्टीची जर पोलिसांना खबर दिली तर त्या घरामधलं किंवा ज्यानं सांगितलंय तो जिवंतसुद्धा राहणार नाही. म्हणून कोणीही पोलिसांना खबर दिली नाही आणि जी तारीख सांगितली आहे बरोबर त्या तारखेला आणि त्या वेळेलाच त्या गावामध्ये त्या घरामध्ये दरोडा पडतो. दरोडा पडल्यानंतर भले डाकू घोड्यावर बसून त्या गावामध्ये येतात, त्या घरामध्ये दरोडा टाकून निघून जातात. पण मात्र दरोडा टाकून निघून गेल्यानंतर काही वेळांनी पुन्हा दरोडेखोर वापस येतात. आता संपूर्ण गाव आणि त्या घरातले लोक भयभीत झालेले असतात की दरोडेखोर तर दरोडा टाकून गेलेत पण पुन्हा वापस नेमकं कशाला आलेत. तेवढ्या त्या दरोडेखोरांचा जो सरदार असतो तो समोर येतो आणि त्या घरामध्ये असणारी जी महिला आहे त्या महिलेचं मंगळसूत्र वापस करतो. रुक्म्याची एक प्रथा आहे. रुक्म्या दरोडा घालतो पण कुणाचं मंगळसूत्र घेत नाही. हे घ्या तुमच्या दोघांचं मंगळसूत्र. मला निघावं लागेल. कारण की त्या दरोडेखोरांपैकी एका दरोडेखोरानं त्या महिलेचं मंगळसूत्र सुद्धा चोरलं होतं. पण मात्र तो जो दरोडेखोर होता त्या दरोडेखोराच्या दरोड्यामध्ये त्याच्या तत्वामध्ये ही गोष्ट बसत नव्हती की कुठल्याही महिलेचं मंगळसूत्र चोरायचं नाही. म्हणूनच त्यानं त्या महिलेचं मंगळसूत्र देण्यासाठी तो पुन्हा वापस आला आणि त्या महिलेला मंगळसूत्र वापस करून पुन्हा निघून गेला. नेमका कोण आहे तो दरोडेखोर, कुठं घडलेली आहे घटना हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. आता हे जे संपूर्ण प्रकरण आहे, ही संपूर्ण घटना आहे, ही सत्य घटना आहे आणि तो काळ आहे 70 ते 80च्या दशकातला आणि ठिकाण आहे महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील आंतरवेली या गावात जन्मलेला अतिशय गरीब कुटुंबामध्ये गरीब परिस्थितीमध्ये जन्मलेला एक पुरुष होता आणि त्याचं नाव होतं रखमाजी परिस्थितीमुळे हळूहळू पुढे दरोडेखोरीकडे वळला आणि तो डाकू सुद्धा बनला. महाराष्ट्र आणि कर्नाटक भागात त्यांनी 50 पेक्षा जास्त दरोडे टाकले आणि तो एक अट्टल दरोडेखोर बनला. दरोडे टाकल्यामुळं त्याची गावामध्ये परिसरामध्ये आजूबाजूच्या भागामध्ये मोठी चर्चा होती. कारण की तो फक्त श्रीमंत घरातल्या लोकांवरच दरोडा टाकायचा, म्हणजे जे श्रीमंत लोक आहेत यांच्याच घरामध्ये दरोडा टाकायचा आणि लुटून आणलेली जी काही संपत्ती आहे त्याला जेवढी लागतीये तो तेवढी त्याच्याकडे ठेवायचा, तर उर्वरित जी संपत्ती किंवा रक्कम आहे तो गोरगरिबामध्ये वाटून टाकायचा. आता गोरगरिबामध्ये वाटून टाकत असल्यामुळं गोरगरिबांची साथ रखमाजी म्हणजे रुक्म्या डाकूला मिळू लागली आणि कोणीही त्याच्याबद्दल पोलिसांना किंवा इतर लोकांना माहिती देत नव्हतं की तो नेमकं कुठं लपलेला आहे, तो नेमका कुठं राहतो. उलट लोक त्याला आश्रय देत होते आणि लपून सुद्धा ठेवत होते कारण की तो गरिबांची मदत करत होता. बघता बघता त्याच्या अशाच पद्धतीच्या घटना वाढत गेल्या. तो अनेक भागांमध्ये दरोडे टाकत गेला आणि त्याला त्याच्यामध्ये मोठं श्रेय देखील मिळू लागलं. पण मात्र लग्नाचं वय झाल्यानंतर त्याला एका गावामधली एक मुलगी सुद्धा आवडलेली होती. पण मात्र मुलगी आवडल्यानंतर त्या मुलीला सुद्धा तो दरोडेखोर रखम्या डाकू आवडलेला होता. पण मात्र जेव्हा मुलीच्या घरी समजलं की हा एक अट्टल दरोडेखोर आहे म्हणून दरोडेखोराला पोरगी कशी द्यायची असा विचार त्या मुलीच्या घरच्यांना आला. पण मात्र तरीसुद्धा हा दरोडेखोर असल्यामुळं यानं ती मुलगी पळून नेली आणि तिच्यासोबत लग्न केलं. लग्न केल्यानंतर सुखाचा संसार सुरू केला. पण मात्र त्याची पहिल्यापासून एकच भूमिका होती की कुठल्याही परस्त्रीवर हात घालायचा नाही, परस्त्रीला हातसुद्धा लावायचा नाही आणि दरोडा टाकताना कुठल्याही महिलेचं मंगळसूत्र चोरायचं नाही. अशा प्रकारच्या त्याच्या अटी व काही नियम होत्या आणि या त्यानं अगदी तंतोतंत पद्धतीनं
पाळल्या सुद्धा होत्या। मग लग्न झाल्यानंतर सुखाचा संसार सुरू झाला, पण मात्र या सगळ्या गोष्टी करत असताना दरोडे टाकणं त्यांना काही कमी केलं नाही। पण मात्र एक दिवस दरोडा टाकून आल्यानंतर एका शेतामधून सोन्या चांदीचे दागिने एका पिशवीमध्ये घेऊन जात असताना एका शेतकऱ्याला त्याची माहिती मिळाली आणि शेतकऱ्यानं त्याच्या शेतामध्ये काम करणारे जे गडी होते यांच्या मदतीनं रखमाजीला रखम्या डाकूला पकडलं, त्याच्याकडचं सोनं नाणं हिसकावून घेतलं आणि याची माहिती पोलिसांना दिली। आता पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी आले, कारण की अनेक ठिकाणी अनेक दरोडे पडलेले होते, पण मात्र तक्रारी कोणतीही दाखल केलेल्या नव्हत्या, कारण की लोक मोठ्या प्रमाणात घाबरत होते। पण मात्र या शेतकऱ्यानं त्या रखमाजी डाकूला पकडून दिल्यामुळं पोलिसांनी त्याला सुद्धा काही रक्कम दिली आणि त्याला अटक करून ताब्यात घेतलं, त्याच्यावर कायदेशीर कारवाई चालू केली। आता इकडे रखम्या डाकू हा जेलमध्ये गेलेला होता, तर इकडं मात्र त्याचे असणारे जे भाऊ आहेत त्यांची नावं आहेत रम्या, डिग्या, लिंब्या आणि गोविंद्या। हे त्याचे भाऊ इकडं मात्र त्यांचा भाऊ जेलमध्ये गेल्यानंतर हे त्याच्या नावाचा फायदा घेऊ लागले, वेगवेगळ्या ठिकाणी दहशत निर्माण करू लागले आणि लोकांकडून पैसे वसूल सुद्धा करू लागले, दरोडेखोरी करू लागले, कारण की रखम्या डाकूची दहशत संपूर्ण परिसरामध्ये महाराष्ट्रासह कर्नाटकमध्ये सुद्धा पसरलेली होती आणि तेच या सगळ्या गोष्टीचा फायदा घेत होते। पण मात्र हे सगळा फायदा घेत असताना जे रखम्या डाकूचे नियम होते हे त्यांच्या भावांनी पाळले नाही आणि एका मुलीबरोबर त्यांनी जबरदस्ती केली, तिच्यासोबत नको ते कृत्य केलं। मग या घटनेमुळे त्या परिसरामधले लोक चिडले आणि त्यांनी या 4ही जणांना ठार केलं, बेदम मारहाण करून ठार केलं। म्हणूनच हे प्रकरण 1982चं हत्याकांड म्हणून देखील ओळखलं जातं, याला अंतरवेली हत्याकांड देखील म्हणतात। आणि या 4 जणांच्या ज्या लोकांनी हत्या केली होती त्यापैकी 18 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुद्धा कोर्टानं सुनावलेली होती। मग अशा पद्धतीनं त्याचे 4ही भाऊ हे ठार झालेले होते, त्याचे जे आरोपी आहेत त्यांना सुद्धा शिक्षा झालेली होती। आणि इकडं मात्र रखमाजी हा जेलमधून बाहेर सुद्धा आलेला होता आणि जेलमधून बाहेर आल्यानंतर त्याला संपूर्ण गोष्टीची माहिती देखील मिळालेली होती। पण मात्र त्यांनी त्याच्या भावाच्या ज्यांनी हत्या केली आहे त्यांचा बदला न घेण्याचं ठरवलं होतं, कारण की त्यांनी जे केलेलं कृत्य होतं ते चुकीचंच होतं। म्हणून रखमाजींनी आता चांगलं काम करायचं आणि पुन्हा सुखाचा संसार सुरू करायचा असंच ठरवलेलं होतं। म्हणूनच त्यानं गंगाखेडमध्ये हातभट्टीचा व्यवसाय देखील सुरू केलेला होता आणि हातभट्टीच्या व्यवसायामधून आता त्याचा उदरनिर्वाह चांगल्या पद्धतीनं चालत होता। पण मात्र त्याची जी दहशत होती, त्याचा जो दरारा होता अजूनही तो कायम होता। म्हणूनच आजूबाजूचे जे नेते आहेत यांनी त्यांना उलट काही भानगडी होऊ नये, पुन्हा त्यांनी दरोडेखोरी चालू करू नये म्हणून स्वतः त्याला दारू विकण्याचं लायसन त्याच्या घरी नेऊन दिलं आणि तू तुझा दारू व्यवसाय कर असं आजूबाजूच्या नेते मंडळींनी रखम्या डाकूला म्हणजे रखमाजीला सांगितलं। मग रखमाजीनं ते लायसन आल्यामुळं गंगाखेडमध्ये दारूचा व्यवसाय चांगल्या पद्धतीनं सुरू केला, त्याला त्याचा उदरनिर्वाह चांगले पैसे मिळू लागले। पण मात्र हळूहळू त्याला आता राजकारणाचा सुद्धा नाद लागलेला होता। मग राजकारणाचा नाद लागल्यानंतर तो राजकारणामध्ये गेला आणि गोरगरीब जनतेची मदत करत असल्यामुळं लोकांचा त्याला मोठा पाठिंबा देखील होता। मग डाकू ते राजकारणी असा प्रवास रखमाजीचा सुरू झाला आणि अखेर तो त्या ठिकाणचा नगराध्यक्ष सुद्धा झाला। मग नगराध्यक्ष पदापर्यंत त्यांनी मजल मारलेली होती, पण मात्र तोपर्यंत त्याचं वय सुद्धा मोठ्या प्रमाणात झालेलं होतं, वय वाढलेलं होतं। मग कालांतराने एक दिवस त्याचं निधन सुद्धा झालं। परिसरामध्ये लोकांनी त्याच्या नावाची चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू केली आणि अशा पद्धतीनं हे संपूर्ण प्रकरण हे उजेडात आलं, ते म्हणजे एका चित्रपटाद्वारे। काही वर्षांपूर्वी यावर अंतरवेली नावाचा चित्रपट सुद्धा आला होता आणि या चित्रपटामधून सगळं काही समोर देखील आलेलं होतं। पण मात्र अशा पद्धतीचा दरोडेखोर महाराष्ट्रामधल्या परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यामध्ये होऊन गेला, याबद्दल तुम्हाला माहिती होती का? जर असेल नसेल तर ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या।